हाय, हॅलो, नमस्ते. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात. तर आजचा स्पेशल असा ब्लॉग आहे जे की आज माझ्याकडे आहे हळदी कुंकू. तर आता जवळपास 3:15 वाजलेत आणि माझं घरात प्रचंड राडा पडलेला आहे. तुम्हाला मी राडा दाखवते सगळ्यात आधी. तर विषय असा आहे की 3 वाजले तरी मी काय करत होते, मी गेलेले मार्केटमध्ये वाण आणायला आणि झाले असं की आता एंड होत आला हळदी कुंकूचं, तर मला वाण पण असं भेटत नव्हतं फिरून फिरून. मग मी सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आणल्यात, ते मी तुम्हाला नंतरच दाखवल वाणमध्ये काय आहे ते. फुल टू पसारा पडलाय, अजून बेसिंगमध्ये भांडी आहे सकाळची ह्यांची जेवणाची. आणि मी गेलेले मैत्रिणीच्या घरी सवाशीन जेवायला. मशीनला कपडे लावलेले आहेत, ते अजून काढून वाळायला टाकायचे आहेत. आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे झाडू आणि फरशी करायची आहे. असं सगळं काम राहिले आणि आता वाजले 3, म्हणजे दैतले माझ्याकडे 2 तास आहेत. 2 ते 3 तासात मला सगळं रेडी होऊन प्लस स्वतःला रेडी करायचं आहे. असं बरंचसं आहे. त्याच्यामुळं काय झालं, आज माझा ब्लॉग पण चालू करायचं लक्षात ना, मी विसरून गेले. आता आठवलं की अरे मी आज ब्लॉगच नाही चालू केला. सो आता फायनली चालू केला आणि वस्तूंचं तुम्हाला दाखवते. लय प्रॉब्लेम झाला ह्यावेळेस, कारण लेट हळदी कुंकू केल्याचा तोटा पण आहे की तोपर्यंत मार्केटमध्ये असं मला लागत होते 6 डझन वस्तू, पण 6 डझन मला एकखट्टी काहीच नाही भेटलं. तर मी हे आशेवाले हे टोपले आणल्यात, ज्या की ह्याच्यासाठी जे आपण भाज्या वगैरे धुवू शकतो ह्याच्यात चिरल्यानंतर. आणि हे आशेवाले पण बाऊलेत, हे बाऊलेत, ह्याला जाळी नाही मध्ये. तर अजून मी हात पुसण्यासाठी हे आशेवाले नॅपकिन आणलेत. खरं तर हे मला वाण जास्त आवडलं, पण हे पण मला 20च क्वांटिटी भेटलं, कारण नॅपकिन कसं कंटिन्यू यूज होणार आहे, किचनमध्ये वगैरे लागतंय किंवा तोंड पुसायला पण लागतंयच. आणि अजून एक टिफिन आणलेत. अरे देवा, आता वाण पण लपायला लागलं वाटतं ब्लॉग चालू केलाय तर. मी विचार केलेला की ना तुळशीची रोपं किंवा मग अशी वेगवेगळ्या झाडांची रोपं, पण ते रोपांनी काय होतंय, त्याला मग पार्किंगमध्ये मला हळदी कुंकू करायला लागलं असतं. घरात ते माती चिखल ते नको वाटतंय, चिकचिक होतंय, म्हणून मी रोपं नाही घेतली. नाही तर रोपांचा ऑप्शन छान होता. हे एक टिफिन घेतले, त्याला असे 4 कप्पे आहेत आणि ह्याला असं साईडला हे लॉक पण आहे, जे की छान आहे, म्हणजे बडीशेप वगैरे ठेवायला असं. तर सुंदर आहे, हे एक आवडले मला. आणि अजून अजून टिफिन आहेत जे की एक्स्ट्रा आहेत. हे वाले बघा, हे वाले पण टिफिन आहेत, ह्याला पण असं लॉक आहे आणि त्याच्यामध्ये एक एक स्पून आहे. तर हे पण आहेत. तर असं बरंच काही आणलं हळदी कुंकूसाठी. आता फक्त द्यायचं आहे आणि संध्याकाळचा गोंधळ. आता डेकोरेशन करायचं आहे. म्हणजे हळदी कुंकू म्हटलं तर मी माझं कमी, पण मला घर सजवायला जास्त आवडतंय, असा विषय आहे. मी तर सजणारच आहे, त्यात काही डाऊट नाही, पण घराला सजवणं छान वाटतंय. पण कदाचित मी आधीच्या घरी आहे ना, असं भिंतीवरती पतंग हे ते असं डेकोरेट करायचे. पण इथं काय होतंय, भिंतीवरती काय लावायला गेलं ते हे मला चोपून काढतील, म्हणतील की कलर खराब करतेस. त्याच्यामुळे भिंतींना मी काही नाही करणार आहे. लयतले मी इथंच फक्त ह्या टेबलवरती पूजा करते. तर काय करते कसं करते असंच कंटिन्यू बघत राहा. वा वा वा, काय ती तयारी, काय ती तयारी, पडली तयारी, स्पेशल डेकोरेशन पडली खाली तयारी. काय राव, मीच करायचं ना सगळं. 3ला ब्लॉग स्टार्ट केलेला, त्याच्यानंतर माझे कपडे झाले, भांडी झाले, फरशा झाल्या, बाकी सगळं झालं क्लिनिंग. आता 4:30 वाजता आता डेकोरेशनच्या तयारी लागते, अजून रांगोळ्या वगैरे आहेत पेंटिंगला. आणि ह्या ब्लॉग नंतर होम टूरचा ब्लॉग येणार आहे. असं मी प्रत्येक वेळेस म्हणते, त्याच्यामुळे मी आता असं म्हणायचं सोडून दिलंय. बघू जेव्हा होईल शूट, तुमच्या नशिबात असेल त्यावेळेला तो तुम्हाला बघायला भेटेल. तसं तर काय तुम्ही घर बघितलंच ह्या ब्लॉगमध्ये, पण डिटेल्समध्ये मला पण तुम्हाला ब्लॉग द्यायचा आहे तो, पण ते जुळत नाही आहे कुठं. ठीक आहे, जुळवू आपण, जुळवा. ठीक आहे. हां, तर घड्याळात वाजलेत 6:15. फायनली माझं ऑल ओव्हर डेकोरेशन झालं. तर आता जरा लाईटी ऑन करते आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवते. काय होतं की नंतर परत माझ्याच्याने होत नाही, मी विसरून जाते आणि बायका यायला चालू झालं की मग मी माझ्याच नादात जाते, असं होते. आणि बराच वेळ गेला, नाही म्हटलं तरी 2-3 तास झालं माझं हेच चाललंय. म्हणजे तेच असतंय ना, हळदी कुंकू म्हटलं की डेकोरेशन प्रॉपर पाहिजे. तर डेकोरेशन तर हिथंच केलं आहे. हिथं आशेवाले हार लावलेत. इथं महादेव आपली विठ्ठल रुक्माईची मूर्ती, इथे जरा ओटी वगैरे ठेवलं आहे. फक्त नथ ॲड करायचं राहिलं इथं. आणि इथं पण ते समई ठेवली, अजून समईत वाती बिती काहीच नाही मी केलं. ते म्हटलं ऑन टाईमला करता येईल, माहीत नाही ते होतंय का राहतंय. आणि खरं तर ह्या झाडाला मला लाईटिंग करायची होती, पण म्हणजे असे नाही का लाईटिंग जे ख्रिसमसचं ट्री असतं तसं वाला लुक येईल. पण आता ते राहिलं, तेवढा टाईम नाही भेटला. हळदी कुंकाचे वाण सगळे असे इथं अरेंज केले टी व्ही युनिटच्या खाली. ज्याला जे पाहिजे ते चॉईस करून घेईल. आणि आता बाहेरचं दाखवते मी की बाहेर काय घोटाळे घातलेत. दारा ह्याच्यासाठी लावते की लगेच मच्छर. हे बघा पूजेला लावलेलं हे असंच आहे. इथं अशी छोटीशी रांगोळी काढली हळदी कुंकाची. आणि बाकी बॅकनेस दाखवते.
हां, ह्या कॉर्नरला हे अशा टाईपमध्ये केलेली डिझाईन आणि खाली पण इथून तिथून जिन्यामध्ये अशीवाली रांगोळी काढली आहे. लय काय आदबत नाही बसले. मला माहिती आहे की हळदी कुंकवाला जेव्हा पण येतात ना बायका, त्यांच्यासोबत छोटी पोरं असतात आणि छोटी पोरं आली की रांगोळी जरासुद्धा काही ठेवत नाही. म्हणजे एवढं आपण 2 तास आदबलेलं त्याच्याकडच्या तिकडं होतं, त्याच्यामुळे मी काही जास्त आखीरेखी हवेस करत नाही बसले. आणि इथं नेहमीप्रमाणे आपली महाराजांची मूर्ती एंट्रीला, ह्यांचं दर्शन घेतल्याशिवाय आतमध्ये यायला अलाउडच नाही असं आहे. सो फायनली झालं आहे सगळं. हळदी कुंकू वगैरे सगळं, तिळगुळ, हळदी कुंकू, खाऊची पानं असं सगळं काढून ठेवलं आहे. आता फक्त मला स्वतःचं रेडी व्हायचं राहिलं आहे. आणि दूध पण, स्वयंपाक आहे की अजून स्वयंपाकाचा विषय आहे. दूध पण 2 लिटर दूध उकळायला ठेवलं आहे का तर म्हणजे येणाऱ्या प्रत्येक बाईला मसाला दूध, कारण चहा कोणी घेत नाही तर आमच्याकडे शक्यतो दूधच देतात सगळे, म्हणून मी पण दूधच देते. इतका दम लागलाय की बोलता बरी आहे ना. आणि ह्यांनी घेतलंय झोपून मस्तपैकी. नो टेन्शन, जेंट्सची लाईफ खरंच भारी असते बरं का आपल्यापेक्षा. सो आता बडबड जरा कमी करते. 7 वाजले की बायका यायला चालू होतील. आता आवरतेच. चला, असू दे, गोड नसते खायचं. तर फायनली रेडी झाले आणि हा असावाला लुक झाला. ही वाली साडी घातली आहे आणि हे वाला मला प्रमोशनला आलेलं गळ्यातलं आहे. ते कसं वाटते सांगा, कारण मी गळ्यातला वरती नाजूक पहिल्यांदा असं काहीतरी घातलं, नाही तर मी नेहमी मोठं मोठं काहीतरी घालत असते. आणि बऱ्याचशा बायका यायला चालू झालं. मी 8चं टायमिंग दिलेलं, आत्ता 8 वाजलेत, पण आधीच यायला चालू झालं. ते झालं, ठीक आहे. हां, ह्याला चार्जर कोणतं लावायचं आहे? आयफोनचंच ना. आणि मम्मी आली. मम्मीचं चाललंय फ्रीज नीट करणं, कुठं काय. आणि मम्मीने बनवली आता जेवायला मस्त अशी मिसळ. फरसाण आणले, पाव आणलेत. आज मिसळ पावचा बेत आहे, कारण ह्या सगळ्या गोंधात प्रॉपर जेवण नाही बनवत आहेत चपाती भाजीचं, त्याच्यामुळे आज मिसळ पाव स्पेशल. चला. तर फायनली बायका यायला सुरुवात झाल्या आणि मी प्रत्येकच बायकांचं शूट नाही घेतलं, कारण काहींसोबत फक्त फोटोज वगैरे क्लिक केले. प्रत्येक वेळी व्हिडिओ घ्यायचं म्हटलं की त्यात खूप सारा टाईम जातो, तर मी फक्त फर्स्ट 1-2च ग्रुपचं फक्त शूट घेतलं. त्याच्यानंतर काय मी पुढे कंटिन्यू केलं नाही. आणि मेन म्हणजे ब्लॉग घ्यायला पण कुणी नव्हता. हा ब्लॉग घेतला तो पण शंभूने घेतला, त्याच्यामुळे खालचा पोर्शन टोटली कट केला आणि वरतीच दाखवलं आहे. सो ह्यांचा हळदी कुंकू झाला आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा बायका आलेल्या, म्हणजे जवळपास मला आहे ना 7 डझन, जवळपास 80-85 वाण लागलेले. त्याच्यावरून अंदाज आला की ह्या वर्षी थोडा हळदी कुंकू बऱ्यापैकी झालेलं सगळ्यांचा. जवळपास 11-11:30 वाजले. त्याच्यानंतर आमच्याकडे आले स्पेशल असे गेस्ट, जे की अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड. ॲक्च्युली मला वाटलं नव्हतं की ती येईल, कारण आहे ना मी जेव्हा तिला हळदी कुंकूला सांगितलेलं त्यावेळेला त्यांना कुठंतरी बाहेर जायचं होतं, पण ती वेळात वेळ काढून रात्री 11-11:30 तरी माझ्याकडे हळदी कुंकूसाठी आले. आणि खरं तर लग्नानंतर तिचं फर्स्ट संक्रांत आणि फर्स्ट हळदी कुंकू होतं, म्हणून मी बाकीच्यांसाठी स्पेशल, म्हणजे बाकीच्यांसाठी थोडं वेगळं वाण होतं, पण तिच्यासाठी स्पेशल असं वाण आणलेलं, का तर तिचं फर्स्ट हळदी कुंकू पण होतं आणि मला तिला लग्नात काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, पण ते त्यावेळेला पण राहून गेलं होतं लग्नाच्या गोंधळात. मग आत्ता दिलं. ते वाटलं म्हणजे एंड खूप सुंदर झाला आणि ऑल ओव्हर सगळंच. आणि बाकी हळदी कुंकू पण खूप छान झालं. म्हणजे दरवेळेस आहे ना मी हळदी कुंकूला प्रचंड रील बिल शूट करत होतो, त्याच्यामुळे खूप टाईम वेस्ट व्हायचा आणि खूप प्रचंड गर्दी होत होती. पण ह्यावेळेस आहे ना ओनली फोटोज घेत गेले सगळ्यांसोबत, तर पटकन झालं, फास्ट झालं. आणि झालं असं की उद्याच्याला आम्हाला जायचं आहे इंदापूरला हॉटेलवरती, त्याच्यामुळे शंभूने मारली कल्टी. मम्मी पप्पा आलेले, त्यांच्याबरोबर शंभू गेला. आता आम्ही बिचारे दोघंच राहिलो घरात. बिचारा मी आयुष्यपत माझ्या तावडीत सापडलेत काय. हे भारी आहे. सो चला, नेहमीप्रमाणे मी आत्ता पण म्हणाल की मी लवकरच तुम्हाला ब्लॉग देईल. कुठला? होम टूरचा. तो द्यायचा आहे मला, पण ते काय होते असं होईना झालंय, शूट होईना झालंय. सो चलो, टाटा, बाय बाय, गुड नाईट. भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या आणि असेच कायमस्वरूपी सपोर्ट करत राहावा. चला, बाय नाईट. बाय.